इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लॅट, मजरेवाडी, सोलापूर। सोलापुरातील मोहोळहून कुरुलकडे भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पोने समोरून दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात 2 कॉलेज तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास नजीक पिंपरीच्या हद्दीत घडली। प्रज्ञा धनाजी कोकाटे वय 17 राहणार तांबोळे व स्नेहल काशीनाथ वाघमोळे वय 18 राहणार नजीक पिंपरी मोहोळ अशी मरण पावलेल्या 2 विद्यार्थिनींची नावे आहेत। तांबोळे येथून इलेक्ट्रिक दुचाकी क्रमांक MS13 EN 7095 वरून प्रज्ञा ही विद्यार्थिनी मोहोळ येथे कॉलेजसाठी निघाली होती। दरम्यान नजीक पिंपरी येथे मोहोळ येथे कॉलेजला निघालेली दुसरी विद्यार्थिनी स्नेहल ही रोडवर थांबली होती। तिला गाडीवर घेऊन दोघी मैत्रिणी मोहोळच्या दिशेने येत असताना जाकीर हुसेन सौदागर यांच्या शेताजवळ मोहोळहून कुरुलकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक MS13 EP 0019 याने समोरून दुचाकीला भरधाव वेगाने धडक दिली। यात प्रज्ञा हिचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेली स्नेहल हिचा उपचारादरम्यान सोलापूर येथील रुग्णालयामध्ये मृत्यू झाला। प्रज्ञा ही इयत्ता 11वी वर्गात नेताजी प्रशाला मोहोळ येथे शिक्षण घेत होती, तर स्नेहल ही इयत्ता 12वी मध्ये कन्या प्रशाला मोहोळ येथे शिक्षण घेत होती। याबाबत आयशर टेम्पोचा चालक राजू अप्पन्ना साळुंके राहणार इंडी जिल्हा विजयपूर याच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस अतुल क्षीरसागर हे करीत आहेत।